आहे ते आता अंतिम टप्प्यात आलेली आहे मी सांगेल आपल्याला. आणि म्हणून थोडा वेळ अजून थांबून आपल्या पत्रामध्ये हे सगळं आपला न्याय आहे किंवा आरक्षण आहे हे आपल्याला पाडून घ्यायचं आहे. त्यासाठी शासन हे कटिबद्ध आहे. थोडा वेळ लागेल असं दिसतंय, कारण 24 तारखेची मुदत वाढवावी असं तर प्रत्यक्ष आहे तुमचं म्हणणं. निश्चित करावी लागेल, कारण ते टिकदार द्यावं लागणार आहे आपल्याला. आपण बघतात आता सर्वोच्च न्यायालयामध्ये 3-4 दिवस झाले काम त्याच्यावर चाललेलं आहे. आमचं आता बॅकवर्ड कमिशन, त्याच्यामध्ये काही अडचणी होत्या. आता नवीन अध्यक्ष आम्ही त्याच्यामध्ये नेमलेत, नवीन टीम त्याच्यामध्ये नेमलेली आहे. 30 लोकांना कामाला लागलेली आहे. होत्या काही अडचणी त्या इथं दूर झालेल्या आहेत. काही कारणामुळे त्यांनी राजीनामे दिलेत, ते आता मी इथे बोलू इच्छित नाही. पण लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच अध्यक्ष त्या ठिकाणी नेमले. आम्ही काही थांबलो नाही की आता अध्यक्ष नाही तर म्हणून आता मागासवर्गीय आयोगाचं काम थांबून गेलेलं आहे, आता वेळ लागेल असं आमचं म्हणणं नाही. आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी ते सगळे पदं भरलेली आहेत आणि त्यावर कामाला अतिशय जोमाने सुरुवात केली आहे, जोरात सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून मी सांगितलं की आता एकदम 24 असं हातगाईवर नाही की थोडं आपल्याला वेळ द्यावा लागले चालेल, पण आपल्यालाही दिसतंय, तुम्हालाही दिसतंय, सगळा समाज या ठिकाणी बघतोय की काम वेगाने चाललेलं आहे आणि निश्चित आता हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि हे यश आपल्या पदरात पडणार. म्हणून आमची त्यांना विनंती आहे की 24 तारखेचा आग्रह न धरता थोडं आपण थांबावं. आपण स्वतः ते बघतात. थँक्यू. सर हिंदी में बता दीजिए खाली शॉर्ट में कि क्या चर्चा हुई और क्या 24 तारीख की डेट पे डेडलाइन है? जरांगे पाटिल जी से मैं यहाँ पर मिलने आया था. मेरे साथ में हमारे मंत्री महोदय भी है, उमरे साहब भी है. 17 तारीख कल उनके कुछ उनके सहकारी है, सहयोगी है, उनके साथ में उनकी मीटिंग है, बैठक है. और 24 तारीख का अल्टीमेटम उन्होंने हमको दिया था. लेकिन खुद जरांगे पाटिल जी ने भी कहा है यहाँ पर कि किस तरह से शासन काम कर रही है. रात दिन हम लोग पूरे महाराष्ट्र में, हर जिले में, हर तहसील में ये जो नोंद है इनकी कुंडली समाज की वो देख रहे हैं. भारी संख्या में हमको वो भी मिली है, बड़ी संख्या में, लाखों की संख्या में हमें वो भी मिली है. इसलिए उन्होंने भी समाधान व्यक्त किया है कि भाई आप सरकार काम कर रही है, वो स्पीड में काम कर रही है, अच्छी गति उसमें है. और शासन यही चाहती है कि आरक्षण तो हमको देना है लेकिन वो टिकने वाला देना है, मतलब परमानेंट देना है. ऐसा ना हो लास्ट टाइम जैसे सुप्रीम कोर्ट में आखिरी टाइम में उन्होंने उसको रिजेक्ट कर दिया. ये हमने इस बार नहीं चाहते, क्योंकि उस वक्त जो क्यूरीज निकली थी, जो उन्होंने बातें कही थी, जो कमी उसमें, खामियां उसमें थी, वो हम पूरा करने की कोशिश कर रहे हैं. और मुझे शासन को पूरी, मतलब हमें गारंटी है, अपेक्षा है कि बस इस वक्त ये जो आरक्षण है ये टिकने वाला, परमानेंट ये दिया जाएगा. और इसमें कोई दो राय नहीं है. आप भी देख रहे हैं, सब समाज देख रहा है, पूरा महाराष्ट्र देख रहा है कि किस तरह से हम इस आरक्षण के लिए ये सरकार काम कर रही है. हो, सकाळपासून मुख्यमंत्री तुमच्या संपर्कात आहेत. नेमकं काय बोलणं चाललं होतं, कारण तुम्ही सकाळपासून नाही. आता बघा, आमचं सगळं हे टीमवर्क आहे. याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांशी मी माझं बोलणं सुरू होतं, माननीय देवेंद्रजीशी मी बोलणं सुरू होतं, माननीय अजितदादांशी माझं एकदा बोलणं त्या ठिकाणी झालेलं आहे. हे सगळं टीमवर्क आहे. हे काही असं नाही की बा मी माझ्या मनाने आलो का कोणीतरी एकटा जणांनी सांगितलं, असं नाही आहे. विषय खूप महत्त्वाचा आहे, विषय खूप मोठा आहे. आपण बघतायत संपूर्ण राज्यभरामध्ये सगळ्यांचं लक्ष या विषयाकडे त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून राज्यातही शांतता राहावी, सुव्यवस्था त्या ठिकाणी टिकावी आणि शांततेने सगळे प्रश्न मार्गी लागावेत. उगाच शब्दातून शब्द काहीतरी निर्माण होत आहेत, बोलाचाली होते, कोणी कोणावर आक्षेप घेत आहे आणि त्यातून कुठे अशांतता निर्माण व्हावी असं कोणालाही या ठिकाणी वाटत नाही. आणि शासन त्या बाबतीमध्ये तर पुढे. म्हणून आम्ही आज स्वतः आम्ही भेटायला या ठिकाणी आलो, बोंबरे साहेब या ठिकाणी भेटायला आलो. कारण एकदा चर्चेतून मार्ग निघत असतात. आपण चर्चाच केली नाही, भेटलोच नाही आणि तुम्ही तिकडे आम्ही इकडे, तर मग मार्ग निघेल कसा. गेल्या वेळी मी 3-4 वेळा आपल्याकडे येऊन गेलो, तर त्या यासाठी झालो की बाबा चर्चा करत राहा. शेवटी प्रत्येक विषयाला सोल्युशन असतंच. असा कुठला विषय आहे का की त्याला सोल्युशनच नाही आजपर्यंत? प्रत्येक विषयाला सोल्युशन आहे, पण त्यावर चर्चा झाली पाहिजे, मनमोकळेपणाने आपण बोललं पाहिजे. चर्चेचा मार्ग जर मोकळा असेल तर कुठेही मग कुठले प्रश्न, म्हणजे किती मोठा असला तरी तो सुटतो असं मानणारा मी तरी आहे. आणि म्हणून मी आज पुन्हा सीएम साहेबांचं माझ्याबरोबर बोलणं झालं. म्हटलं मी जाऊन येतो, मुंबरे साहेबांना त्या ठिकाणी सोबत घेतो आणि एकदा बोलून घेऊ ना. बोललोच नाही आपण, मग ते म्हणजे शासन आमच्याशी बोलतच नाही. आमचं अल्टिमेटम संपलंय, 24 तारीख झाली, चला मग आम्हाला काय करता मी बघू. वाद त्यातून निर्माण होतात. पण यातून आरक्षण आम्हाला खरंच प्रामाणिकपणे द्यायचं आहे, त्यासाठी शासनाचा या ठिकाणी प्रयत्न आहे. आणि म्हणून मी मुद्दामून मनोज जरांगे पाटलांना या ठिकाणी भेटायला. 24 की जो बात की जा रही है उसमें क्या आप आगे की डेट बढ़ा के हमने कहा है कि भाई आरक्षण के लिए सरकार ने जो कदम बढ़ाया है, मतलब जिस गति से सरकार काम कर रही है, अब सब लोग देख रहे हैं, जरांगे पाटिल भी उसको देख रहे हैं. तो मुझे ऐसा लगता है सबको पता है
बड़ी गति से बड़ी स्पीड से सभी ऑफिसर्स अधिकारी जो है, सरकार भी है, सीएम डिप्टी सीएम भी है, और इस काम को हम आगे बढ़ा रहे हैं। थोड़ा देर लगी भी तो चलेगा, नहीं तो हम लोग मतलब जल्दबाजी में कोई और कदम उठा ले, इनके हाथ में कुछ थोप दे कि भाई चलो आपको दे दिया आरक्षण, या ये हो गया वो हो गया, और वापस कोर्ट में जाके इसको नकारा गया, इसको रिजेक्ट कर दिया, तो वापस समाज की भी दिशा भूल होगी, इनकी भी दिशा भूल होगी। हमको जो लास्ट टाइम 2.5 साल में सरकार ने गलती की, हमको वापस उसको दोहरानी नहीं है, और इसलिए हम लोग ये चाहते हैं कि थोड़ा समय लगा तो भी चलेगा, लेकिन हमें ये आरक्षण परमानेंट देना है। ये सरकार की भूमिका स्पष्ट आहे। किती वेळ हवाय सरकारला सर, किती वेळ हवाय सरकारला आता आपण बघा, आपण सगळ्या या बाबतीमध्ये सगळ्या चौकशा करतोय, तपासण्या करतोय, सगळ्यांचे कागदपत्र तपासतोय, यातून कुणबीची नोंद कुठे आपण ते तपासतोय, त्यातून मोठी संख्या पुढे आलेली आहे, त्याचा प्रश्न संपलेला आहे। पण आम्हाला याच्या पुढे जाऊन आम्हाला संपूर्ण समाजाला आरक्षण द्यायचं आहे, म्हणून क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून जे देवेंद्रजीचं सरकार असताना, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जे दिलं गेलेलं होतं ते पुन्हा आम्हाला त्या ठिकाणी टिकवायचं आहे, ते पुन्हा आम्हाला त्यातून आरक्षण आम्हाला द्यायचं आहे। आणि म्हणून क्युरेटिव्ह पिटिशन करून आता वेगळा बेंचच्या ठिकाणी बसेल, मागच्या वेळेला काही चुक्या झालेल्या आहेत किंवा काही कमी राहिलेल्या आहेत की दाखवता आल्या नाही आम्हाला कोर्टामध्ये, त्यातून काहीतरी कोर्टाचं म्हणजे समज गैरसमज असतील ते आम्हाला पूर्ण करायचे आहेत, आणि त्यातून ते आरक्षण आम्हाला सगळ्या समाजासाठी आम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे। दुसरं ऑप्शन मी तुम्हाला सांगितलं की बॅकवर्ड कमिशन आम्ही नेमलेलं आहे। हा समाज, याच्यामध्ये डबेवाले पण आहेत, ऊस तोड कामगार पण आहेत, घरकाम करणारे आमच्या महिला पण आहेत, मजूर पण आहेत, अनेक लोक आहेत। एवढ्या आत्महत्या राज्यामध्ये या ठिकाणी होत आहेत समाजामध्ये। निश्चित समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या मागासलेपणा आहे, पण मागच्या वेळी ते मांडताना सुप्रीम कोर्टामध्ये त्यावेळेचे तज्ज्ञ कमी पडले, सरकार कमी पडलं, मला त्यात राजकारण करायचं नाहीये, पण मला वाटतं की यावेळेला आम्हाला हे सगळं दाखवून द्यायचं आहे, आणि म्हणून आम्ही मागासवर्ग आयोगाची स्थापना केलेली आहे, आणि त्या माध्यमातून निश्चित त्यालाही मोठं यश आपल्याला मिळेल। सर थोड़ा म्हणजे नक्की किती वेळ ते नाही कळत आहे आम्हाला। 15 दिन के अंदर आरक्षण देंगे, लेकिन 40 दिन दिए गए थे, लेकिन 40 दिन बीत जाते हैं और फिर डेट एक्सटेंड करके दी जाती है, लेकिन अब तक के मैंने बार बार यही कहा है, ये टेक्निकल इशू है। ऐसे नहीं कि बस सरकार ने 4 लाइन लिख के दे दिया कि चलो आपको आरक्षण दे दिया और वो मिल गया, ऐसे होने वाला है क्या? नहीं तो फिर 30-40 साल से क्यों इसके ऊपर हम लोग कोर्ट में झगड़ते थे, क्यों हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट, बार बार सब लोग, इतनी बड़ी टीम हमने खड़ी कर दी थी, बहुत लोग आए गए, लेकिन हाथ में कुछ आया नहीं ना। तो हम यही चाहते हैं कि अभी ये टेक्निकल दृष्टि से सभी से पूरा करके इस बात को हमें आरक्षण देना है। 15 दिन 20 दिन का सवाल नहीं है, इसके लिए तो 30-40 साल से झगड़े रहे सब लोग, समाज झगड़ रहा है, लेकिन हाथ में कुछ आया नहीं था। अभी मुझे ऐसे लगता है कि सरकार बहुत इस विषय पर गंभीर है। लास्ट टाइम भी देवेंद्र जी ने भी गंभीरता से इसको दिया था। बैड लक, अभी बार बार मुझे वही दोहराना पड़ रहा है कि हमें वो मिला नहीं, हम लोग टिका नहीं सके, हमारी सरकार उस वक्त की, ठीक है वो छोड़ दो, लेकिन अभी हमको परमानेंट आरक्षण देना है, परमानेंट, कि इसमें सुप्रीम कोर्ट हो, हाई कोर्ट हो, इसमें कोई इसको नकारेगा नहीं। इसलिए थोड़ी देर या थोड़ा समय लगा भी तो भी चलेगा, लेकिन हमको ये परमानेंट देना है, इसलिए थोड़ी समय की मांग हम वापस कर रहे हैं। सर एक शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला। छगन भुजबल जी का जो मामला चल रहा, वो बार बार ओबीसी के मामले को उठा रहे हैं, तो इस मामले का आपकी क्या भूमिका है? नहीं ठीक है, ओबीसी की मांग है, ओबीसी का मामला है, तो ओबीसी है, ओबीसी के नेतृत्व कई सालों से कर रहे हैं, उनके ओबीसी के नेता है, वो उनकी बात रखेंगे, कहेंगे, लेकिन मुझे ऐसे लगता है कि बहुत मतलब जहाँ तक टूटेगा इतना भी नहीं खींचना चाहिए। दोनों तरफ से मैं बोल रहा हूँ, बात से बात बढ़ती है, फिर जो आजकल जो बातें हो रही है उसका भी समर्थन हम भी नहीं करेंगे, कोई नहीं कर रहा है। लेकिन मैंने जरंगी पार्टी से भी कहा है, भुजबल साहब से भी हम कहेंगे कि भाई आप समाज को आरक्षण देना है। हमने ये भी बार बार कहा है कि ओबीसी के आरक्षण को धक्का न लगते हुए ओबीसी का कोई आरक्षण, देखो शिंदे साहब ने भी ये कहा है, इसमें देवेंद्र जी ने भी बार बार ये कहा है, और अजित दादा ने भी कहा है कि ओबीसी के आरक्षण को हम कोई धक्का नहीं पहुंचाते हुए, कुणबी समाज है, हमारा मराठा समाज है, उनको हम आरक्षण देंगे। अभी इसलिए मुझे ऐसे लगता है कि सबने संयम रखना चाहिए। हम लोग पब्लिक में जाके बात रखेंगे, कुछ उल्टा सुल्टा बोलेंगे, उसमें से और तनाव निर्माण हो रहा है, दो समाज में कोई तनाव निर्माण हो, आपसी कोई झगड़ा हो, इसलिए हम ये नहीं चाहते। इसलिए हम दोनों से भी विनती कर रहे हैं कि भाई थोड़ा दोनों संयम रखें। सर शेवटचा प्रश्न विचारतोय, तुम्ही म्हणताय ओबीसी आरक्षणाला न धक्का लावता मराठ्यांना आरक्षण देणार, तुमच्या बाजूला बसलेले जरांगे पाटील म्हणताय आम्हाला ओबीसीतून आरक्षण हवंय। हे दोन्ही वेगवेगळ्या टोकाच्या भूमिका आहेत। नाही, आमची ही भूमिकाच नाहीये की ओबीसीचं आरक्षण काढावं आणि मराठा समाज द्यावं। त्यांची मला वाटतं तीच भूमिका आहे की ओबीसीचं आरक्षण काढा आणि आम्हाला द्या, ते त्यांची भूमिका असेल। पण आम्हाला त्यांना जे द्यायचं आहे ते त्यांच्या पद्धत पाडायचंच आहे, टाकायचंच आहे, पण आम्हाला ओबीसीला धक्का न लागता हे आरक्षण द्यायचं आहे। थँक्यू। थँक्यू.
यो मम्मी पाटील बोलणार आहे ना? चोपन्न लाख नोंदी मिळाल्यात अशी खात्रीलायक त्यांची माहिती आहे. त्यानुसार ज्या 2-3 विषयावर आरक्षण ठरलं द्यायचं त्या विषयावर आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि मराठा समाज ओबीसी मध्ये असल्या कारणानं मराठा समाज ओबीसीत असल्या कारणानं ओबीसीला धक्का लागतच नाही. धक्का लागायचा काही संबंधच नाही. मराठा ओबीसीत धक्का लागन कसं? त्यांनी वारंवार विनंती केली आहे 24 तारखेची मुदत वेळ वाढवून द्यावी. तुम्ही काय म्हणता यावर? नाही ते आता ते समाजाचा विषय त्यांना प्रत्येक वेळेस वाढूनच दिलेलं नाही असं नाही. आम्ही कधी त्यांच्या शब्दाचा अवमान केलेला नाही. त्यांच्या शब्दाचा मान सन्मान मराठा समाजानं प्रत्येक वेळेस केलेला आहे. आत्ताही करण्याचं किंवा न करण्याचं कारण नाहीये, परंतु हा वेळ त्यांनी घेतलेला आहे, आम्ही दिला नव्हता. मामा बरोबर हे 24 डिसेंबर त्यांनी वेळ घेतला होता की आम्हाला 24 डिसेंबरपर्यंत वेळ द्या. आम्ही दिला, मोठ्या मनानं मराठा समाजानं दिला. आज आमच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे हो. कारण भरत्या ज्या आहेत, मी महाजन साहेबांना विशेष करून आजच्या चर्चेत सांगतो की मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत एकही भरती करणार नाहीत असा शब्द आम्हाला दिलेला होता सगळ्याच्या समक्ष. ते भरत्या करू नयेत आणि आपण केल्या तर आमच्या जागा राखीव ठेवून करा. आमचं काय दुमत नाहीये त्याच्यामध्ये की कोणाच्या लेकराचं वाटोळं व्हावं अशी आमची भूमिका नाही. त्यावर तर ये मात्र ते आणि केसेस मात्र राज्यातल्या पूर्ण मागं घेऊन म्हणला होता त्या आणखीन घेतलेल्या नाहीयेत. त्या तातडीनं जर ह्या 2-3 दिवसाच्या आत घेतल्या तर बरं होईल, म्हणजे पुढे चर्चेला आणखीन मोकळी वाट होईल. त्या घेऊन आणि आंतरवालीतल्याही गुन्ह्यातले आरोपी अटक करू नये म्हणले होते, ते पण केलेत. तर या पुढच्या काळात नोटिसा दिल्या त्या थांबून चार्जशीट घेऊन ते गुन्हे तुम्ही सरसकट वापस घेऊन म्हणला होता, ते जर घेतले तर आणखीन पुढे जाता येईल. ती वेळ वाढवून द्यायची आहे का त्यांना? त्याबाबत तुमचं काय मत? वेळेची आवश्यकता लागेल मला असं वाटत नाही. त्यांनी जर एकदा भाऊनी कागद वाचला, कारण आणखी नाही 8-10 दिवस आहेत, थोडे दिवस नाहीत. आम्ही 17ला बैठक ठेवली म्हणजे 24चा त्यांचा वेळ कमी केलेला नाही. हा सरकारचा गैरसमज असून तर आमची विनंती, आम्ही तुमचा वेळ कमी केलेला नाही. 17ला याच्यासाठी की मागं काही घटना अशा घडल्या की आमच्या संग बोलले पण झाल्या नाहीत भाऊ. त्यामुळे आम्हाला वाटलं की सरकार आपल्याला 24 डिसेंबरपर्यंत मराठ्यांना फसवी. पण त्यांनी आता येऊन सांगितलं की सरकारचं काम सांगितलंय, काय त्यांनी ड्राफ्ट दिलाय तेही मी रात्री वाचतो, म्हणजे उद्या मला मराठा समाजासमोर तो ठेवता येईल की अशा स्वरूपाचा आहे म्हणून. मी समाजाला विचारल्याशिवाय